की मी 1-1.5 वर्षापासून सातत्यानं पोलीस, महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगत होतो ते तुमचे जे आहे हे सर्कल तुम्ही काढून टाका। याचं कारण मला अनुभव जो मी त्या उदाहरण देत होते। मुंबईला हाजी अलीला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचो, पण ब्रिटानियाचे त्यांनी ते मेंटेन केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशीच ट्रॅफिक जी आहे रोड अशी जाम व्हायची। आणि मग मी ती महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोटं छोटं त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगला दिसावं म्हणून केलं। आता कुठं जाऊन पाहू शकता ते छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नलवर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली। त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही। तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय, परंतु हे नॅशनल हायवे वाल्यांना सुद्धा त्यांनी मग 6 महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं की आम्हाला विचारावं लागेल सर्कल काढायचं वगैरे। शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखीन यश आलं आणि ते ठरलं की हे काढलं पाहिजे। आता काढल्यानंतर सुद्धा जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही। सिग्नल यंत्रणा जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे। फरांदेताईंनी आमदार मी वर्तमानपत्रात वाचलं, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील, फेरीवाले उभे राहत असतील तर ट्रॅफिक आणखी अडचण होणार। काही वेळा पोलीस सुद्धा गडबड करतात। वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले की बघत बसतात आणि खाली उतरले तर मग रस्त्यातच इथे अडवतात मध्येच। तोपर्यंत येऊ दे तर अडवायचं जा, वरती जा अडवा, नंतर पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा, रस्त्यात मध्ये कारवाई करा। त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिकवर परिणाम होतो। पण त्याच वेळेला हे शहराचं हा रस्ता जो आहे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे। तिथे साफसफाई असली पाहिजे, कचरा असता कामा नये, तिथे फेरीवाले कुठे असता कामा नये। पण आपण त्या मुंबई नाक्यावर तरी पाहिजे तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल, सकाळी 6 वाजता दिवसभर असतातच काहीतरी विकत असतात लोक। सकाळच्या वेळेला तिथे असे चौकोनी पडदे लावून रस्त्यावरच आंघोळी चालले असतात। ही काय पद्धत आहे? महानगरपालिकामध्ये आमचं काम नाही? कचरा कोण साफ करणार? नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार, पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे। परत आम्हाला पण शिकवतात लोक की त्यांचं काम कुठचं आमचं काम कुठचं आम्हालाच कळत नाही। आम्हाला थोडंफार महानगरपालिकेमध्ये 20 वर्ष मुंबईत काम केलेलं आहे, तर आम्हाला आमचं काम नाही। ठीक आहे, तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून, विश्वास सांगितलं। पोलिसांनी सुद्धा जे आहे त्यांच्या कायद्यात आहे वाहतूक, गाड्यांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणारं जे काही असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे। पोलिसांनी सुद्धा ते काम केलं पाहिजे। पोलीस आणि महानगरपालिका यांनी जर काम केलं तर सगळं बरोबर होईल। आता हे जे सिग्नल जे आहेत आता 2 दिवसात हे काम होईल, त्याच्यानंतर हे सिग्नल्स लावले जातील। तोपर्यंत पोलिसांना लक्ष द्यावं लागेल। तोपर्यंत 2-3 दिवस हवे 1 आठवडा तुम्ही सुद्धा टीका टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे। अरे काम चालू आहे तर थोडे अडचण होणार। भिवंडी बायपासवर काम चालू अडचण होते ना। परत एकदा काम सरकार काढले तरी जाम। अरे काय जाम, काम तर चालू आहे बाबा, जरा होऊ दे पूर्ण।
सिग्नल बसू दे, मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल. आणि मग कुठून किती वेळ ते सिग्नल चालू ठेवायचा, हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवावा लागेल. सिग्नल जास्त वेळ, आजूबाजूच्या रस्त्यावर थोडं त्याच्यापेक्षा त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय म्हणायचं संयुक्तपणे सिंक्रोनायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे अगदी व्यवस्थित हे ट्रॅफिक होईल याची मला खात्री आहे. पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे. नॅशनल हायवे आपलं आपलं काम करून आता निघून जाईल आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे. तर तुमचे मोठे ट्रॅक्टर अमुक वाटेल तसे घुसतात, ते होता कामा आणि ते घुसत असतील. सीसीटीव्ही लावून टाका, हे चुकतात त्यांना ताबडतोब फक्त एवढं आधुनिकीकरण झालेलं दंड करा, सगळं बरोबर होईल. पण सगळ्यांच्या असं ना की मनात आलं पोलीस आणि महानगरपालिका वाटेल ते करू शकतात. फक्त त्यांनी विचार घेतला पाहिजे की हे माझं काम मी करणार. एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अडचणीचा ह्या रस्त्यावर येणार त्याचं बाकीचं काय सांगत नाही. तर एवढं तरी त्यांनी करावं. असं आहे की त्याच्यामध्ये गडबड करता अजितदादा सुद्धा ते व्हावं म्हणून फार प्रयत्नशील आहेत, पण काही ना काही त्याच्यामध्ये अडचण निर्माण होतात. मग रेल्वेचे ज्यांच्याकडे हे काम होतं त्यांना मी बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की तिथे जे आहे मध्ये काय म्हणायचं ते जुन्नर भागामध्ये तिथे जवळ नारायणगाव दुर्बिणी आहेत, मोठ्या दुर्बिणी कंट्रोल करणारे असंख्य आहेत. त्यांच्यावर या वाहतुकीचा परिणाम होता कामा आणि म्हणून काय करायचा हा प्रश्न होता. मग काही लोक शिर्डीला जाऊ दे, शिर्डीवर तसं असं सगळं चालू होतं. त्याचा एक मध्यम मार्ग जो आहे तो काढण्यात आला, तो आम्ही तो बरोबर चेकआउट केला की ज्याच्यामुळे त्या दुर्बिणी ज्या आहेत त्या यंत्रणेवर काही परिणाम होणार नाही आणि शिर्डीला कोळसा मारण्याची काही गरज नाही. असा एक मध्यम मार्ग तो रेल्वेचा आपला असलेला तो घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं हे असं आहे. त्यांनी सुद्धा बारकाईनं तो नवीन रस्ता जो आहे प्रत्येक गाव वगैरे बघितलं, माझ्यासमोर बघितलं. मीटिंग मध्ये असताना त्यांनी वेळ दिला मला पण त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे, आपण करून देऊ. म्हटलं खर्च तुम्ही करा ना तर भारत सरकारला सांगा. ते त्यांनी सांगितलं भारत सरकार वैष्णवी काय अश्विनी वैष्णव ते तयार आहेत, त्यांच्याकडे घेऊन जातो तो आणखी मुख्य उपमुख्यमंत्री आणि लोकांना घेऊन जा आणि काम सुरू करा. ते काय लवकर काय झालं थोडंफार 2 वर्षामध्ये तर पुढे आम्हाला कुंभमेळ्यात सुद्धा उपयोगी पडेल. तर त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे, ते करतील. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.